मोहिनी एकादशी व्रतकथा। ही कथा महर्षी वशिष्ठाने श्री रामचंद्र यांना सांगितली होती। एकदा श्रीराम म्हणाले की हे गुरुदेवा, सर्व पापाचे व दुःखाचा नाश करणारे एखादे व्रत असेल तर ते मला सांगावे। सीतेच्या वियोगामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला आहे। तेव्हा वशिष्ठ ऋषी म्हणाले की हे रामा, आपण खूपच सुंदर असा प्रश्न मला विचारला आहे। आपली बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे। एखादी व्यक्ती आपले नाव घेऊन शुद्ध आणि पवित्र होते, तरी सुद्धा लोकांच्या हितासाठी तुम्ही हा प्रश्न मला विचारलेला आहे, म्हणून याचे उत्तर मी तुम्हाला अवश्य सांगेन। तेव्हा हे प्रभू, वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीचे नाव आहे मोहिनी एकादशी। हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पाप आणि दुःखांपासून मुक्त होतो। याने सर्व मोह मायांपासून मनुष्याला मुक्ती मिळते। मी या व्रताची नेमकी कथा काय आहे ते सांगतो, ती तुम्ही ध्यानपूर्वक ऐकावी। एका वेळी सरस्वती नदीच्या काठावर भद्रावती नावाच्या नगरीत द्युतिमान नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता। तेथे धनधान्याने संपन्न आणि पुण्यवान असा धनपाल नावाचा वैश्य देखील राहत होता। तो अत्यंत धर्माळू आणि विष्णू भक्त होता। त्याच्या नगरात अनेक भोजनालय, विहिरी, तलाव, धर्मशाळा अशा अनेक त्याने निर्मिती केल्या होत्या। रस्त्यावरती आंबे, जांभूळ, कडुलिंबाची अनेक वृक्ष त्यांनी लावली होती। त्याला 5 पुत्र होते: सुमना, सद्बुद्धी, मेधावी, सुकृती आणि दृष्टबुद्धी। यापैकी 5वा पुत्र म्हणजेच दुष्टबुद्धी महापापी होता। तो पित्याची आज्ञा अजिबात मानत नसे। तो वैश्या दुराचारी मनुष्याच्या संगतीत सतत जुगार खेळत असे, परस्त्रीसह भोगविलास करत असे आणि मद्यमासाचे सेवन करत असे। या प्रकारे तो चुकीच्या गोष्टीमध्ये वडिलांची संपत्ती नष्ट करीत असे। या कारणामुळे वडिलांनी त्याला घराबाहेर हकलवून दिले होते। घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपले दागिने व कपडे विकायला सुरुवात केली। असे विकून त्याने आपला रोजचा दिनक्रम चालविला। जेव्हा सर्व काही वस्तू विकून नष्ट झाल्या, तेव्हा वैश्या आणि दुराचारी लोकांनी त्याची साथ सोडून दिली। आता तो भूक आणि तहानेमुळे अतिदुःखी राहू लागला। त्याला आता कोणाचीच साथ नसल्यामुळे तो चोरी करू लागला। एकदा त्याला पकडल्यानंतर वैश्याच्या मुलाला असल्याचे कळाल्यावर त्याला ताकीद देऊन सोडण्यात आलं, परंतु दुसऱ्यांदा पकडण्यात आल्यावर त्याला कारागृहामध्ये टाकण्यात आलं। तुरुंगात त्याला दुःख देण्यात आलं। नंतर राजाने त्याला शहर सोडण्याची आज्ञा दिली। तो शहराबाहेर जंगलामध्ये गेला आणि तिथेच राहू लागला। तेथे वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे तो शिकार करून रोजची दिनचर्या भागवू लागला आणि त्यांना खाऊ लागला। काही काळानंतर तो बहेलिया बनून गेला आणि धनुष्य बाण घेऊन त्यांनी प्राणी व पक्षी यांना मारून खाण्यास सुरुवात केली। एकदा भूक तहानेमुळे व्यथित होऊन तो भटकत भटकत कौंडिन्य ऋषीच्या आश्रमामध्ये पोहोचला। तेव्हा वैशाख महिना चालू होता आणि कौंडिन्य ऋषी गंगा स्नान करत होते। त्यांच्या भिजलेल्या कपड्याचे काही शिंतोडे त्याच्या अंगावरती पडल्याने त्याला काही सद्बुद्धी प्राप्त झाली। तेव्हा त्याने कौंडिन्य मुनीसोबत हात जोडून म्हटले की हे मुनीवर, मी जीवनामध्ये खूप पाप केले आहे। या पापापासून मुक्तीसाठी सोपा व काहीही धन खर्च न करावा लागणारा एखादा उपाय सांगावा। त्याचे वचन ऐकून कौंडिन्य मुनी प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तू वैशाख शुक्लाच्या मोहिनी एकादशीचे व्रत कर। याने तुझे सर्व पापे नष्ट होतील। आणि मुनीचे वचन ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला। त्यांनी सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक त्याने हे व्रत केलं। या मोहिनी व्रताच्या प्रभावामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली आणि तो शेवटी गरुडावरती बसून विष्णू लोकामध्ये गेला। तर ही होती मोहिनी एकादशीची व्रतकथा।
ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.